अ, आझाद मैदान मुंबई येथील 5 जानेवारी आज आमरण उपोषण भारतीताई यांच्या सहकुटुंबासोबत उपोषणला बसलेले आहेत। आज त्यांचा उपोषणचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवसाच्या उपोषणच्या करत असताना परवानगी 5 जणांच्या वरती नसताना तरीही आम्ही आज उपस्थिती ठाणे जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थी ते येऊन एक पाठिंबा म्हणून त्यांना दिलेले आहेत आणि हे उपोषण त्यांचे फेब्रुवारीच्या अधिवेशनापर्यंत चालणार आहेत। म्हणून सर्व प्रशिक्षणार्थींनी जर प्रत्येक जिल्ह्यातनं तालुक्यांना येऊन रोज त्यांना एक पाठिंबा देऊया, आपण त्यांना प्रोत्साहन वाढूया आणि सर्व प्रशिक्षणार्थींना मी एवढा विनंती करत आहेत की आपला हा थोडा प्रोसेस आपले ही जे जल्लोष थोडा फेब्रुवारीच्या तयारीमध्ये करा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हे आपले नेतृत्व आहेत, जसे छत्री मोर्चाला जसे नेतृत्व फिरलेले होते आपले संख्याबल दाखवायला, तसेच सहकुटुंबासोबत आज इथे आंदोलनाला बसलेत। तसेच आपण सुद्धा सहकुटुंबासोबत या आंदोलनामध्ये यांना पाठिंबा देऊन आपण ह्या आंदोलनाचा एक लढा तीव्रपणे आपण करूया आणि आज एवढे आपल्या जिल्ह्यातले एवढे बसले आहेत ते सर्व एक एक भूमिका आपण घेणार आहेत भारतीताई सोबत। आज त्यांच्याशी आपण एक संवाद घालूया। धन्यवाद सर। आज 5 जानेवारी 2026 मुंबई या ठिकाणी आझाद मैदानवर उपोषणाचा माझा पहिला दिवस। तर निखिल सर यांचे मनापासून मी धन्यवाद मानते। तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी मला पाठिंबा देण्यासाठी आले। तर माझ्या सहकुटुंबीय च्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांचे मनापासून मी आभार मानते की मला पाठिंबा देण्यासाठी सर्व या ठिकाणी एकत्र आले आणि मला खूपच म्हणजे आनंद वाटत आहे की एक जिल्हा माझा जी मी प्रण घेतलाय की जोपर्यंत आपल्याला रोजगार मिळणार नाही तोपर्यंत हा लढा ठामपणे मी या ठिकाणी लढणार आहे आणि या लढायला बळ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी मला पाठिंबा द्यायसाठी आझाद मैदानावर येत आहे। मला खूप आनंदाची एक गोष्ट सांगू इच्छिते की अशाच प्रकारे माझं जसं मी या ठिकाणी सहकुटुंब आपल्यासाठी आपल्या कायमस्वरूपी रोजगारासाठी बसलेले आहेत, तसेच आपल्या 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे पालकत्व आणि त्यांच्या घरातील सर्व जे काही सदस्य असतील तर त्यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अशी तयारी ठेवावी की येताना तुम्ही एकटे न येता आपल्या घरातील आपले आई वडील असेल, आपले भाऊ असेल, बहीण असेल, जे कोणी असतील तुमच्या ओळखीचे, तर जास्तीत जास्त संख्या आपली कशा प्रकारे या ठिकाणी राहतील तर तुम्ही या सर्वांनी या ठिकाणी यावं अशी मी तुम्हाला विनंती करते। आणि एकच सांगू इच्छिते की कोणीही नाराज न होता किंवा मनाची जे आपण म्हणतो खच्चीकरण झालंय तर खच्चीकरण न होता की भावांनो बंधूंना एकच सांगू इच्छिते की ही लढाई आपली सुरुवात झालेली आहे। जसं नागपूर अधिवेशन मध्ये आपलं पूर्ण अधिवेशनभर आपला विषय गाजलेला आहे, तसंच आज 5 तारीख या ठिकाणी जे काही उपोषणाच्या पहिल्याच दिवशी बघा की सर्व लोक आपल्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे बघायला लागले की एवढी मोठी संख्या। आता तर ठाणे जिल्ह्यातील लोक म्हणजे थोडे ते या अगोदर सकाळीपासून पुष्कळ लोक या ठिकाणी तरी 200च्या जवळपास संख्येवरती या ठिकाणी आलेली आहेत, त्यांनी भेट दिलेली आहे आणि इथे 2च लोकांना बसण्याची परवानगी असल्यामुळे एवढी संख्या नको म्हणून ते सर्व यातील अर्धे लोक घरी गेलेले आहे, उद्या नव्याने येतील। म्हणून सगळ्यांना सर्व 36 जिल्ह्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांना मी आवाहन करते, येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये संख्याबळ तुम्ही दाखवा, तुमच्या घरातल्या लोकांना तयार ठेवा आणि येताना त्यांना पण सोबत घेऊन या आणि सोबत घेऊनच आपण या आझाद मैदानावर आपण GR घेऊनच जाऊ असे मी तुम्हाला आवाहन करते। धन्यवाद। कट करून परत